बच्चा तू एवढी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला केपेबल आहेस ना, म्हणूनच टाकली ना तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी. उगीच कोणी कशाला टाकेल. आय नो यार, आय लव्ह यू फॉर दॅट. तो मोटू आनंद आणि ते ओल्ड फर्निचर पानवलकर असले बोर लोक आहेत यार. तू कसं हँडल करतोस त्यांना? ते पण स्किल असतं. प्रत्येक लीडरने ना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वावरायचं असतं. तरच आपल्या एम्प्लॉई कडून आपल्याला हवं ते काम काढून घेता येतं ना. ए ए ए बच्चा, तू आता प्लीज आळसावू नकोस. लगेच झोपी जाशील. आधी काहीतरी खा आणि मग आधी खा. ए काय बच्चा? डॅडी हो. आज कॉन्टिनेंटल ऑर्डर करू? कॉन्टिनेंटल नको, त्यापेक्षा आपण लेले उपारगृहातून काहीतरी मागवायचं का? मस्त डाळ राईस ऑर्डर करतो. मला नाही खायचं डाळ राईस वगैरे. तसे त्यांची डाळ एकदम स्वीट असते. मी नाही रोज व्हेज खाऊ शकत. मग काय ब्रेड ऑमलेट करतेस? कंटाळा आला ना. अच्छा, तुला रोज रोज बाहेरचं खाऊन कसं नाही कंटाळा येत ग? रोज कधी बघा आपलं ते चीज आणि मेयोनीज घातलेले पदार्थ. वेट वाढणार नाही तर काय होईल? एक दिवस एवढं वेट वाढेल ना की ती ईशा सुद्धा तुला शनाया आंटी म्हणून आका मारेल. मी खरंच वेट पुट ऑन केलंय? नाही म्हणजे असं जरा सगळं बारीक. नाही, मला सांग ना खरं. तुला नाही का वाटत असं? पण मी तर रोज वॉकला जाते. हो, पण त्याचा काय उपयोग ना? म्हणजे तू तिथे वॉकला जातेस आणि परत घरी येऊन असं काहीतरी पिझ्झा बर्गर पास्ते असं हाणतेस. म्हणजे शेवटी मनांद सेमच होतं ना बच्चा. हा, त्यापेक्षा हे बाहेरचं खाणं जरा म्हणजे असं फॅटी फूड जरा कमी कर ना. पुट ऑन केलंय बच्चा. हो म्हणजे थोडस. नाही, तुझं बरोबर आहे. मागच्या वेळेस 300 ग्रॅम ऑलरेडी वाढलं होतं, आता 400 ग्रॅम अजून वाढलं असणार आहे. शिट, I'm a fat person now. असं नाहीये. नाही, मी जेवणारच नाही. मी आजपासून जेवणारच नाही. मी आजही जेवणार नाही काही. अगं असं नाही, एकदम जेवण बंद करून कसं होईल ना? त्यापेक्षा तू एक काम कर, यू ईट सम हेल्दी फूड ना. तू सूप घे, सॅलड घे आणि मी काहीतरी लेले उपारगृहातून ऑर्डर करतो मस्तपैकी. हा लेले. हा, मस्त डाळिंबी उसळ आणि गिलक्यांची भाजी. आहा. गिलक? हा म्हणजे घोसाळी असतात ना ते. आई फार मस्त बनवायची. आजही असं वाटतं ना की मस्तपैकी सुट्टी काढावी, नागपूरला जावं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत छान मेजवान्या जोडाव्यात. सकाळच्या चना पोह्यांपासून ते सावजी रस्स्यापर्यंत अगदी कानातून धूर येईपर्यंत खायचं. आई फार मस्त बनवायची. काय सुगरणच आहे ना ती. रोज काहीतरी वेगवेगळं बनवायची. राधिका पण तिच्याचकडून शिकली सगळं. ती आपलं रोज काहीतरी हे करून खाऊ घाल, ते करून खाऊ घाल. त्या नादात वजनही वाढलं माझं. आता अशक्तपणा आलाय. पण काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.